पिंक रूम म्हणजे नेमके आहे तरी काय? मासिक पाळी स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक, सर्वात जास्त दुर्लक्षित केला जाणारा विषय. अनेक मुलींना याबद्दल योग्य माहिती नसते. स्वच्छतेची काळजी, वेळेवर साधन उपलब्धता नसणे, बंधने, रूढी परंपरा, चुकीच्या समजुती, शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा या संदर्भाकडे बोट दाखवून आदेश द्यावा लागला. देशभरातील तमाम सरकारी असो वा खाजगी शाळा, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलींना बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कलम 21 सांगते, मासिक पाळीतील आरोग्य व स्वच्छता हे संविधानातील जीवन व सन्मानाचा अधिकाराचा अविभाज्य घटक आहे. शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स उपलब्ध नसणे, तसेच स्वच्छ सुरक्षित शौचालये उपलब्ध नसणे हे मुलींच्या शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन ठरते. आदेशाचे पालन जर नाही केले तर शाळेची मान्यता रद्द करणे असा इशारा सुद्धा न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत आणि पुरोगामी राज्य. राज्यात यापूर्वी 2018 साली अस्मिता योजनेमार्फत मुलींना आणि महिलांना सॅनिटरी पॅड्स स्वस्त दरात उपलब्ध करून दिली होती. या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना 8 सॅनिटरी पॅड्सचे बंडल 5 रुपयाच्या सवलतीच्या दरात दिले जात होते. मात्र ही योजना यशस्वी ठरली नाही. शालेय शिक्षण विभागाने सुद्धा याच प्रयत्नाचे भागीदार झाले व 2000 शाळांमध्ये प्रत्येक शाळेत 2 लाख खर्च करणे व मोफत मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे. पण पहिल्याच टप्प्यात निधीची अडचण जाणवली. शिक्षण विभागाने दुसऱ्या बाजूने CSR फंड आणि जिल्हा नियोजन निधीमधून काही शाळेत पिंक रूम सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच शासकीय व खासगी शाळांमध्ये पिंक रूम सुरू उभारण्याचा प्रस्ताव शिक्षक विभागाने तयार केला आहे. महत्वाचा विषय, पिंक रूम म्हणजे काय? पिंक रूम म्हणजे शाळा, महाविद्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी मुलींसाठी खास तयार केलेली स्वतंत्र आणि सुरक्षित जागा, जिथे मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तिथे सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता, स्वच्छतागृह व हात धुण्याची सोय, वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट, इन्सिनेटर किंवा डिस्पोजल यंत्र, प्राथमिक उपचार साहित्य, विश्रांती बेड, खुर्ची, मासिक पाळीबद्दल माहिती देणारे फलक अशा सुविधा दिल्या जातात.